नमस्कार मित्रांनो. युवराजवर पुन्हा एकदा आलं संकट आणि या संकटाने दाखवून दिलं की खांडेकरांच्या घरामध्ये कोण गुन्हेगार आहे. कारण जेव्हा गुलाब कस्टडीत असतो तेव्हा तारिणीला बरीच माहिती देऊन जातो आणि म्हणतो, तुझ्या आईला माझ्यासमोर मारलं, त्यावेळेस मी या धंद्यामध्ये कोवळा होतो. माझ्यावर जी व्यक्ती आहे ना ती अजूनही बाहेर फिरते तुझ्याच आसपास. तेव्हापासून तारिणी त्या गुन्हेगाराला शोधत असते. आता गुलाबच्या बॉसलाही माहिती असते की तारिणी स्पेशल ब्रँचची ऑफिसर आहे. त्यामुळे आता प्लॅन बनतो तो तारिणीला मारण्याचा आणि त्यासाठी फोन येतो तो युवराजला. तारिणी पाटे ब्रह्ममुहूर्तावर पूजा करत असते. आज तिच्यासोबत केदारही उठतो. पण कौशिकीला मात्र उत्सुकता लागलेली असते. आज तारिणी उठली असेल का आणि तिची कंप्लेंट करायला आज निशिता पण नाही आली. म्हणून कौशिकी खाली जाते तर तारिणी पूजा करत असते आणि केदार उभा असतो. दोघांकडे बघून तिला खूप कौतुक वाटतं आणि ती स्माईल करते. तारिणीची पूजा होते. कौशिक म्हणते, झाली पूजा? तारिणी म्हणते, हो ताई. कौशिक म्हणते, तारिणी तुला कुठलंही काम सांगितलं की ते परफेक्ट होणार. खरंच कामत काका म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. तुला कुठलंही काम दिलं तर ते होणारच. घरातील प्रत्येकजण तुझी चूक शोधत असतो पण तू मात्र प्रामाणिकपणे सगळ्यांचं करत असते. खरंच तारिणीला घरामध्ये कुणी नीटसं ओळखलंच नाही. कौशिकी तारिणीचं एवढं कौतुक करत असते की आता तारिणीला काय करावं तेच कळत नाही. कौशिकी म्हणते, ती काहीही करू शकते. तेवढ्या तिचा फोन असतो. ती फोनकडे बघते. तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि तिचा चेहरा टिपतात ते तारिणी आणि केदार. ती स्माईल करत म्हणते, एक्सक्यूज मी आलीचा महत्त्वाचा कॉल आहे. तारिणीने केदार म्हणतात, हो ताई. ती निघून गेल्यानंतर तारिणी केदारला म्हणते, केदार एवढ्या पाटे ताईला कुणाचा कॉल आला असेल आणि तू बघितलं का? त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले होते. केदार म्हणतो, हो बॉस, मी पण ऑब्झर्व केलं. ती केदार मी आलेचा. आता युवराजला फोन येतो. तिकडनं एक बाई बोलते, तुला ना एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. युवराज म्हणतो, कसली कामगिरी? ती म्हणते, तारिणीला संपवायचं, ते पण आजच्या आज. आता युवराज जाम हादरतो कारण घरातील व्यक्तीला संपवायचं म्हटल्यावर त्याला खूप टेन्शन येतं. तो टाळण्यासाठी म्हणतो, वेळ जराशी माझी वाईट चाललेली आहे आणि ह्या सिच्युएशनमध्ये मी अजून काही केलं ना खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. तिकडनं बाई म्हणते, मला काही ऐकायचं नाही. जे काम तुला दिलं ते करावंच लागणार. युवराज म्हणतो, ऐका ना, मी काय म्हणतो ना ते पण लक्षात घ्या. इकडे कौशिकी पण फोनवर बोलत असते. ते मला सगळं कळतंय पण सगळं नीट व्हायला हवं. मी प्रत्येक आणि बोलता बोलता ती मागे बघते तर मागे तारिणी उभी असते. कौशिकीला जाणीव होते की तारिणी तिच्याकडे संशयाने बघते. ते आता फोनवर म्हणते, मी नंतर कॉल बॅक करते आणि म्हणते, तारिणी तू इथे आणि अशी का बघतेस? तारिणी जराशी हडबडते आणि म्हणते, ताई एवढा पाटे कुणाचा कॉल आहे? कौशिकी म्हणते, अगं MMN मधून होता. पण तू अशी का विचारते? तुला काय वाटलं मला कुणाचा कॉल असेल? तारिणी म्हणते, नाही असंच विचारलं. तुम्हाला थोड्याशा घाबरल्यासारख्या वाटल्या म्हणून काळजीने विचारते. बरं तुम्ही चहा घ्याल ना? कौशिक आता स्माईल करते आणि मान हलवते. तारिणी आता बाहेर जाते. केदार म्हणतो, काय झालं, काही कळालं का? ती नाही ना केदार, MNN मधून फोन होता, काही कळायलाच मार्ग नाही. ह्या घरामध्ये कोण आहे? पण खरं तर गुलाब तारिणीला बोललेला असतो की तुझ्या आसपास आहे. आता आसपास म्हटल्यावर जे असू शकते किंवा तारिणीच्या माहेरच्याही असू शकतात, नाहीतर खांडेकरांच्या घरातील. पण तारिणीचा शोध चालू असतो ते खांडेकरांच्या घरामध्ये. इकडे मात्र जे सैरभैर झालेली असते कारण तिला खांडेकरांच्या घरामधून एकाला तरी उचलायचं असतं. कारण त्यांच्या घरातून कुणी उचललं की जेला पैसा मिळणार आणि त्यामुळेच ती तारिणीच्या टीममध्ये आलेली असते. ती आता चौकशी करण्यासाठी पुन्हा तारिणीच्या टीमकडे येते आणि म्हणते, काय युवराज किंवा खांडेकरांच्या घरातील कुणाची काही माहिती मिळाली का? टेक्नोन मॅम अजून तरी नाही. जे म्हणतं काम करताय की काय? कामाची गती वाढवा. तुमच्या हाती अजून एकही बातमी लागली नाही. पण खरं तर टेक्नोकडे अशी काही माहिती आलेली असते की त्यामुळे तारिणीची अख्खी टीम हादरते. कारण युवराजला सुपारी दिलेली असते ती तारिणीची. केदार आणि तारिणी बाहेर निघतात तेवढ्यात टेक्नोचा फोन येतो. तो बॉस, तुम्हाला एक ऑडिओ पाठवला, तेवढा ऐका. आता तो फोन चालू असतो युवराजसोबत आणि युवराज स्पष्ट नकार देत असतो. तारिणी म्हणते, केदार ही व्यक्ती कोण असेल? केदार म्हणतो, युवराज. ती म्हणते, युवराज तर आहे पण त्याच्याशी बोलणारी कोण? मागच्या वेळेसचा आवाज वेगळा होता आणि ह्यावेळेसचा आवाज वेगळा आहे. प्रत्येक वेळी ती व्यक्ती आवाज बदलून बोलते आणि आपल्याला कन्फ्यूज करते. आता केदार आणि तारिणी गाडीवरून जात असतात. तारिणी फुलाची दुकान बघते आणि म्हणते, केदार थांब थांब थांब. केदार म्हणतो, तारिणी काय झालं?
ती म्हणते मी आलेच. ती आता फुलाच्या दुकानात जाते आणि म्हणते मला 6 गजरे आणि पाव किलो फुलं द्या. आणि त्या मुलीला विचारते काय गं शाळेत जातेस का? ती मुलगी म्हणते हो ताई जाते ना. ती म्हणते अच्छा चांगला अभ्यास करायचा बरं का. समोर रोडच्या पलीकडे गाडी उभी असते, त्यामध्ये बोलत असतात जा आणि आजच्या आत तारिणीला खतम कर. आणि हो सावधगिरीने, तुला माहिती आहे ना ती तारिणी कोण आहे? तू जर तिच्या हातात पकडला तर तुला माहिती आहे ती तुझं काय करेल. तो हो बॉस. तो आता हळूच तारिणीच्या मागून जातो आणि सुराख खुपासणार तेवढे तारिणी हात पकडते. पण खालच्या खाली त्याचा हात पकडल्यामुळे तारिणी फुलावालीला पण कळू देत नाही की ती एका माणसाशी लढते. आता तारिणीची एवढी ताकद असते की तो एवढा प्रयत्न करत असतो पण तारिणी काय सुरा सोडत नाही. हे केदार बघतो आणि म्हणतो बॉस. आता पटकन पळत येतो. तो माणूस केदारला बघतो आणि पळ काढतो. केदार म्हणतो बॉस तुम्ही बऱ्या आहात ना? तारिणी म्हणते हो मला काहीच झालं नाही. पण केदार हा कोण माणूस असेल? तेवढे तिचं लक्ष जातं गाडीतून कुणीतरी व्हिडिओ काढत असतं. तारिणी म्हणते कुणीतरी शूट करतंय. ती आता गाडीकडे पळते पण गाडी निघून जाते. ती म्हणते केदार जी कुणी व्यक्ती असेल ती मला मारण्याचा पुरावा शूट करते. ते आता कामाच्या ठिकाणी येते आणि ते टेक्नो कळालं का तो आवाज कुणाचा होता? तो नाही बॉस. पण केदार म्हणतो आज बॉसवर हल्ला झाला. आता सगळेच घाबरतात आणि म्हणतात बॉस तुम्हाला काही झालं नाही ना? तारिणी म्हणते झालं नाही पण कोण असेल ते शोधून काढावं लागणार. आता आपल्याला सगळीच माहिती सिक्रेट ठेवावी लागणार. थोडी जरी माहिती बाहेर गेली तर आपल्याला गुलाबचा बॉस कधीही सापडणार नाही. पती म्हणते बॉस जे मॅडम आल्या होत्या. तारिणी विचारते मग? ती म्हणते माहिती विचारत होत्या. काही मिळाला का पुरावा? तारिणी म्हणते सध्याला काही सांगू नका त्यांना. काव्य लग्नाला तयार झाल्यामुळे चेतना खूप खुश असते आणि काव्याला बघायला जाण्यासाठी तिची लगबग सुरू होते आणि म्हणते हे सगळं तारिणीमुळे घडलं. मला माहीतच होतं तारिणी घडून आणणार. तारिणीचं एवढं कौतुक म्हणून निशिताचा खूप जळफळाट होतो. पण युवराज मात्र रूममध्ये इकडे तिकडे फिरत असतो. निशिता विचारते काय झालं युवी? ते आता बाकीचं सांगायला लागते. युवराज म्हणतो डोकं नको खाऊ ग. ते युवी तू माझ्याशी असं का बोलतोस? पण पद्मिनी ओळखते युवराज खूप अस्वस्थ असतो आणि ती विचारते युवराज काय झालं? युवराज म्हणतो काहीच नाही. ती म्हणते हे बघ तुला खूप मुश्किलीने सोडून आणलं. आता अशी काही चूक करू नको की जे तुला पकडेल. तुला माहीत नाही ती बाई किती सरकेट आहे. युवराज म्हणतो मॉम मला चांगलंच माहिती आहे. तिचा डायलॉग आठवतं ना जे ठरवते ते करते. पण पद्मिनी अजूनही युवराजला सांगत नाही की तिने पैसे देऊन त्याला सोडवलं. पण आता प्रश्न येतो की पद्मिनीने 4 करोड आणले कुठून? पण हे कळतं दयाला आणि दया विचार करतो पद्मिनीने 4 करोड कशासाठी काढले असतील. तर तुम्हाला काय वाटतं गुन्हेगार खांडेकरांच्या घरात असतील की अजून कुठे? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.